उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव हायस्कूलमधील 100 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप। देवगड शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई बेलापूर विधानसभेचे शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या संकल्पनेतून आणि उपशहर प्रमुख महेश परब, उपजिल्हाप्रमुख तथा परिवहन सदस्य विसाजी लोके यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथील श्री रामेश्वर हायस्कूल व गावातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत 100 सायकलींचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी विसाजी लोके, सरपंच भाई नरे, श्याम शिक्षण संस्था मिठबाव सहाय्यक कार्यकारी अधिकारी व अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बी.के. चव्हाण, उपसरपंच ममता फाटक, शताब्दी महोत्सव स्थानिक समिती अध्यक्ष व शिवसेना तालुका प्रमुख अमोल लोके, ग्रामपंचायत सदस्य आशुतोष कातवणकर, अक्षया लोके, नवी मुंबई शिवसेना समन्वयक निलेश लोके, मुख्याध्यापक आर. राऊत, महोत्सव समिती सदस्य मंगेश पारकर, माजी उपसरपंच जयाजी जोगल, पालक समिती सदस्य सचिन बापर्डेकर, छोटू लोके, श्रीमती राणे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते। शिवसेना मुख्य नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर हे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। त्या सुपुत्राने नवी मुंबईतून एक संकल्प केला होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील जे काही शाळेत विद्यार्थी जातात, 2 किलोमीटर पायपीट करतात, अशा विद्यार्थ्यांना शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सायकलचं वाटप करायचं। त्याच हेतूने आम्ही आज मी देखील आग्रह धरला की नाही साहेब, आम्हाला माझ्या मिठबाव गावातील जे विद्यार्थी आहेत ते जवळपास 1.5-2 किलोमीटर पायपीट करतात, त्यांच्याकडे सायकल उपलब्ध घ्यायला पाहिजे। त्या माध्यमातून आम्ही आज हे सायकलचं वाटप पूर्ण केलंय। जवळपास 100 सायकल्स या शाळेमध्ये आज वितरित होत आहेत आणि याच माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी सेवा किशोर पाटकर यांनी जी ठरवली ती शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त झाली पूर्ण होते आणि अशीच सेवा आणि असेच उपक्रम आम्ही भविष्यात देखील राबवू अशी शाळेला ग्वाही दिली आहे। या सर्व कार्यक्रमाला सर्व मान्यवर, गावचे प्रतिनिधी, सर्व मित्र परिवार आणि शिवसैनिक उपस्थित झाले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार।